आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यात रस्त्यांच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरींमुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत। तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना अशा विहिरींची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले। तालुक्यातील मुख्य रस्ते, शिवार रस्ते तसेच गावातील वस्ती वाडी वस्त्यांकडे जाणाऱ्या मार्गांवर असलेल्या सर्व विहिरींचा आढावा घेण्यात येणार आहे। मंडळ अधिकारी आपल्या टीमसह गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक व सरपंच यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष पाहणी करणार असून संबंधित विहिरींच्या मालकांना सुरक्षेबाबत सूचना देण्यात येणार आहेत। यापूर्वी मेशी येथील ढोबीघाट परिसरात बस आणि रिक्षा विहिरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती। तसेच दिंडोरी इथे एका कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगत अशा सर्व धोकादायक विहिरी काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय। ग्रामपंचायतींना देखील संबंधित शेतकऱ्यांना विहिरीभोवती संरक्षक भिंत उभारण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या। भविष्यात अशा प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी रस्त्यालगतच्या विहिरींवर तात्काळ उपाययोजना करण्यावर प्रशासनाचा भर आहे। आवाज कसमादेचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर। दिंडोरी तालुक्यात नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली की ज्यामध्ये 9 लोकांचा एकाच परिवारातील मृत्यू झाला। विहिरीमध्ये गाडी पडून हा अपघात झाला। तर या पार्श्वभूमीवर आणि देवळ्यामध्ये देखील अशी घटना यापूर्वी 2020 मध्ये घडल्याची माहिती आहे। तर त्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळाधिकारी, ग्राममसुदा अधिकारी तसेच पोलीस पाटील यांना फिरतं सर्वेक्षण करून आपल्या भागामध्ये कुठे रस्त्याच्या लगत, महामार्गाच्या लगत, पक्क्या सडकेच्या लगत अशा कुठे विहिरी आहेत का या की ज्या दिसून येत नाहीत याचा शोध घ्यायला सांगितला आहे, याची पाहणी करायला सांगितलं आहे। आणि त्याचबरोबरीने अशा विहिरींच्या जे शेतमालक असतील किंवा ज्यांच्या मालकीच्या त्या विहिरी आहेत त्यांनी तातडीने त्यावरती एकतर बांधकाम करून घेणं आवश्यक आहे, तिथं दिशादर्शक फलक लावणं गरजेचं आहे किंवा त्यावरती लोखंडी जाळी बसवणं गरजेचं आहे। अशा उपाययोजना करण्याबाबत त्यांना नोटिसेस देखील देण्यात येणार आहेत। असे 7 स्पॉट्स आपल्याकडे आपण आयडेंटिफाय केलेले आहेत आता पावेतो। आणि संबंधित जे विभाग आहेत रस्त्याविषयक त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग 1 आणि 2 असतील किंवा ग्रामीण रस्त्यांसाठीचा जो जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग आहे तो असेल, या सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांना आदेश दिलेले आहेत की आपण अशा विहिरींची तात्काळ आपल्या स्तरावरून देखील पाहणी करावी, सर्वेक्षण करावं आणि ज्या धोकादायक विहिरी आहेत की जिथे भविष्यात अशी दुर्घटना घडू शकते ती टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात।